दिसत आहे ना रंगतदार आणि लज्जतदार भाजी। तर ही भाजी कशी बनावी जेणेकरून लहान मुलांना एक पौष्टिक भाजी मिळेल। आणि ही आपण गावरानी बरबटीचे जे दाणे आहेत तर ती भाजी आहे मित्रांनो। ती कशा पद्धतीने बनवायची आणि जेणेकरून लहान मुलं त्याला आवडीने खातील, कारण पाहतो आपण की नेहमीच काय नेमकं भाजीला बनवावं हाच प्रश्न समोर असतो। तर अशा वेळेला एक पौष्टिक भाजी आपण कशी बनवायची, तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी कांदा बारीक करून घ्यायचा आहे। असे मोठे मोठे चॉप राहिले तरी चालेल। आणि या व्हिडिओची आपण डिटेल जाणून घेणारच आहोत, परंतु तोपर्यंत आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हा आपला कांदा कापून झाला आहे। कांदा कापून झाल्यानंतर या ठिकाणी आपण मिरची बारीक कट करून घ्यायची आहे। 2-3 मिरच्या आपल्या चवीनुसार, जसं आपण खातात त्यानुसार त्या चॉप करून घ्यायच्या। त्यानंतर आपला हा लसूण जो की महत्त्वपूर्ण असतो, हा असा बारीक आपल्याला कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून भाजीमध्ये एक वेगळी चव या लसूण आणि कांद्याद्वारा जो आपला मसाला असेल त्यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाची भूमिका हा लसूण पार पाडतो। त्यानंतर आलं हे बारीक कट करून घ्यायचं आहे, आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचे आहे। त्यानंतर आलू घ्यायचे आहे आपल्याला, कारण निवड जर समजा दाणे असले तर त्याला एक वेगळा घटक आलू, इथं आलू कट केल्यानंतर मग नंतर आपल्याला या ठिकाणी टोमॅटो घ्यायचा आहे। टोमॅटो देखील व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर कढईत तेल घ्यायचं। तेल आपल्याला ज्या पद्धतीनं हवं आहे त्यानुसार टाकू शकता। मी या ठिकाणी 2 चम्मच तेल घेतलेलं आहे। हा असा आपला कट केलेला सगळा। त्यानंतर इथे व्यवस्थित हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। मोहरी तडतडायला लागली नंतर आपल्याला लगेच यामध्ये जिरं टाकायचं आहे। त्यानंतर जिरंही झाल्यानंतर आपल्याला इथं हा कढीपत्ता तो आपल्याला चव आणेल। आणि त्यानंतर हा आपल्याला या ठिकाणी कांदा टाकायचा आहे। कांदा छान असा 1-2 मिनिट होऊ द्यायचा। कांदा 1-2 मिनिट झाल्यानंतर कांदा आणि लसूण आपण दोन्ही टाकलेले आहेत, थोडं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपली हिरवी मिरचीला देखील 1 ते 1.5 मिनिट छान कांद्याला असा लालसर कलर आल्यानंतर त्यामध्ये तिखट 2 चम्मच, हळदी, त्यानंतर 1 ते सव्वा चम्मच आपल्याला या ठिकाणी मीठ घालायचं आहे। त्यानंतर हा मसाला व्यवस्थित 1-1.5 मिनिट होऊ द्यायचा आहे। अशा पद्धतीनं याला पाणी सुटेल आणि हे व्यवस्थित याला मसाले भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला धना पावडर आणि त्यानंतर टोमॅटो आपण टाकायचे आहे। टोमॅटोला देखील छान असं 1 ते सव्वा मिनिट त्याला पाणी सुटेपर्यंत, जेणेकरून टोमॅटो टाकल्यानंतर आपला जो मसाला आहे तो देखील जळणार नाही। अशा पद्धतीनं हे या ठिकाणी आपण बघू शकता की व्यवस्थित आपला मसाला हा आपल्या याच्यामध्ये मिक्स झालेला आहे। आणि त्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी जे आपण आलू आणि हे गावरानी बरबटीचे दाणे आहेत ते घ्यायचे, ते टाकायचे। त्यानंतर त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाला त्यांना लागेल अशा पद्धतीनं 1 ते सव्वा मिनिट आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं। थोडं ते शिजू द्यायचं, कारण मसाला हा आपल्या व्यवस्थित आलू आणि इतर त्या दाण्याला व्यवस्थित लागून जाईल। आणि त्यानंतर आपल्याला इथे या ठिकाणी अर्धा ते पाऊण ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे, बघू शकता आपण। आणि त्यानंतर झाकून ठेवून याला 5-10 मिनिट होऊ द्यायचं आहे। नंतर आपली अशा पद्धतीनं मित्रांनो आपली ही खुसखुशीत आणि चवदार लहान मुलांना आवडणारी भाजी तयार झालेली आहे। ही होती छोटीशी अपडेट। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।